दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन आजही सुरू आहे। जंतर मंतरवर आंदोलकांची गर्दी आहे। भर पावसात आंदोलन सुरू आहे। आज देखील सकाळपासून आंदोलक विद्यार्थी जंतर मंतरवर आहेत। जंतर मंतरवर कालही रात्रभर पावसात आंदोलन सुरू होतं। नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हे सगळे विद्यार्थी करतायत। अभिजित दीपकेंचं धरणे आंदोलन सुद्धा सुरूच आहे। रुग्णालयामध्ये सोनम वांगचुक यांचंही उपोषण सुरू आहे। काल उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये आंदोलकांची भेट घेतली। आज आणखी राजकीय नेते भेट घेण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्याबाबत आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी अंजली दमानी आहेत। अंजली ताई यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण सर्वजण त्यांना ओळखतो। अंजली ताई, आधी तर स्वागत आपलं पुढारी न्यूज मध्ये। सगळ्यात पहिला स्वाभाविक साहजिक प्रश्न, एकंदरीतच हे आंदोलन आणि या आंदोलनाच्या अनुषंगाने झालेली आंदोलकांवर झालेली लाठीचार्ज आणि त्याचे उमटलेले पडसाद, या सगळ्याकडे आपण कसं पाहताय याचं उत्तर अपेक्षित आहे। अंजली ताई, फक्त आपला ऑडिओ म्यूट आहे, तो आपण अनम्यूट करावा एवढी विनंती। माझा ऑडिओ अनम्यूटेडच आहे। माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? हॅलो अंजली ताई, येतोय, आपला आवाज येतोय। गेले 2 दिवस आपण सगळेच जण दिल्लीत होणारा तमाशा बघतो। म्हणजे त्याच्यात आपण बघतोय की लहान लहान मुलांवर, मुलींवर, बायकांवर काय काय पद्धतीने पोलिसांनी लाठीचार्ज केला, किती जणांची डोकी फोडली, किती बायकांना त्यांनी मागून अक्षरशः दांडेन फटके, म्हणजे कुठच्या लेवलचे फटके मारले। आणि का 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 ही लोकशाही आहे का, असा आहे प्रत्येक जण प्रश्न आपापल्या मनात विचारतोय। कारण ज्या पद्धतीने, ज्या क्रूरतेने, ज्या निर्दयतेने त्यांनी हे सगळं केलंय बघून सगळ्यांचंच डोकं सुन्न झालं। परवाच्या दिवशी तर अक्षरशः ढसाढसा रडावंसं वाटत होतं। मला वाटतं तुमच्या चॅनलनी सुद्धा अनेकदा फोन केले, पण बोलण्याची हिंमतच होत नव्हती। तर ढसाढसा अक्षरशः रडावंसं वाटत होतं की हा आपला देश आहे, ही आपली माणसं आहेत, हे आपले पोलीस आहेत, म्हणजे यांना आपण संरक्षण यांच्याकडनं अपेक्षित आहे। तर हे आपल्याच लोकांवर, आंदोलनकाऱ्यांवर, जे शांततापूर्ण आंदोलन करतायत, हातात देशाचा झेंडा घेऊन, हातात फुलं घेऊन आंदोलन करतायत, त्यांना तुम्ही इतकं निर्दयीपणे मारताय, काय बोलायचं। आणि हे मला आज खरंच, मी आधी कधी बोलत नव्हते, पण हे अमित शहाची मगरुरी आता बस, आता बस। आज जो आपण बघतोय की रात्री 2-2 वाजेपर्यंत तिथे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे, तिथून देशभरातली लोक आली आहेत आणि सगळे नेते ठीक आहेत, ते टपकतातच। जेव्हा त्यांना कुठेतरी आंदोलन मोठा होताना दिसतं सरकार विरुद्ध, तेव्हा विरोधी पक्ष येतो, त्यांचंही स्वागत आहे, म्हणजे कोणालाच नाही म्हणण्यासारखं नाहीये। पण आता देशाची जनता पहिल्यांदा मी ऐकलंय की प्रश्न विचारते आणि हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे। अकाउंटेबिलिटी, मला अभिजित इतकं सुंदरपणे म्हणाला ना की अकाउंटेबिलिटी का पाहिजे। कारण जर नोकरी, तुम्हाला नोकरी, 1 लाख नोकरीवरनं काढून टाकलं, इतर बाकीचे लोक कामाला लागतात आणि ते करणं अपेक्षित आहे। म्हणून या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे। अतिशय साध्या सुंदर शब्दात अभिजित दीपकेंनी हे समजवलंय आणि म्हणूनच मला वाटतं की ही जी तरुणाईची ताकद आहे ना, म्हणून मी आधी ठरवलेलं सोमवारी अस्वस्थ वाटत होतं, तिथे पोचणार होते, मी म्हटलं नको, ती इतकी सुंदरपणे ते हँडल करतायत सगळे, जे बोलताना त्यांची भाषा, त्यांची मर्यादा, सगळं ऐकून बरं वाटत होतं। पण पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि रॅपिड ऍक्शन फोर्सनी त्यांना मारलं, तर पहिल्या दिवशी ना सोमवारी सकाळी, मला वाटतं अभिजित 20 तारखेला सकाळी एक ट्रक भरून दगड आणून ठेवले होते जंतर मंतरच्या बाहेर। ते सुद्धा सीजेपीने दाखवले की हा ट्रक इकडे काय करतोय, आम्ही जी दगड कुठून आली आहे तिथे। कारण दिल्लीमध्ये तुम्हाला शोधून सुद्धा एक दगड सापडता नाही, अचानकपणे तिकडे दगड येतात, पोलीस दगड मारताना आपण बघतो, पोलीस गाडा फोडताना आपण बघतो, आणि ते नेहमीप्रमाणे स्टँडर्ड डायलॉग की आंदोलनकाऱ्यांनी अमुक केलं, प्रोटेस्टर्सनी मारलं, प्रोटेस्टर्सनी गाड्या फोडल्या, विदेशी ताकद आहे वगैरे वगैरे। आता अमित शहा तुमचे हे डायलॉग ना घिसेपिटे झालेले आहेत
आता नवीन काहीतरी शोधा, कारण आता जनतेला कळून चुकलंय. तुम्ही सगळी आंदोलनं चिरडताना जनता बघतीये. तुम्ही शेतकरी आंदोलन चिरडलं, तुम्ही त्या मुलींचं ज्या मल्ल होत्या, त्या ज्या हो. कुस्ती खेळणाऱ्या फोगाट, त्यांचं आंदोलन तुम्ही चिरडलं. त्यांची मागणी काय होती की त्यांना एक भाजपचा नेता मॉलेस्ट करत होता, ब्रिजभूषण, हो. त्याच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं. तुम्ही तेही चिरडलं. त्या ब्रिजभूषणला नाही तर त्याच्या मुलाला तुम्ही पुन्हा राजकारणात आणलं. अरे काय करताय हे, काय करताय? म्हणजे देशाची वाट लावायला बाहेरची शक्ती नकोय, तुम्ही दोघं इनफ आहे देशाची पूर्ण वाट लावायला. तर आता इनफ इज इनफ. आता कोणीही ऐकणार नाहीये. आणि म्हणूनच काल रात्री अक्षरशः 1-1:30च्या सुमारास मी असं म्हटलं, कारण मला ना आणि एक गोष्ट सांगायची की मराठी मीडियाचे खूप खूप धन्यवाद. कारण मराठी मीडियम जेवढा मीडिया आहे त्यांनी सगळ्यांनी ही बातमी लावून धरली. पण हिंदी आणि इंग्लिश त्यांना कदाचित वरनं फोन आले असतील आणि त्यामुळे त्यांनी सगळं दाखवणं बंद केलं. आणि उलट्या म्हणजे काही काही चॅनलनी तर प्रोटेस्टर्सनी दगड मारले, प्रोटेस्टर्सनी अमुक केलं, हे जे दाखवायला सुरुवात केली. तर इतका राग आला. मी म्हटलं आता मीडियावर सुद्धा हिंदी आणि इंग्लिशवर त्यांना बघणं सोडून द्या, बघणं सोडून द्या. रिजनल चॅनल्स बघा, आपापल्या भाषेतले चॅनल बघा. कारण आताच्या घटकेला आपल्याला दिसतंय की हे सगळं ऑपरेट होतंय. अमित बालविया त्यांचं आज सकाळचं ट्विट, ते म्हणतात की प्रोटेस्टर्सनी म्हणे एका रॅपिड ऍक्शन फोर्सच्या माणसाला मारलं. ही मुलं मारणाऱ्यातली नाही आहेत, ही साध्या घरातली साधी माणसं आहेत. तुमचे जे पेरलेले गुंड होते, जे साध्या कपड्यात हातात काठ्या घेऊन त्या काठ्यानं सुद्धा खिळे होते, अशा लोकांनी जे मारलंय तीच माणसं आहेत ही, जी एकाला पकडून मारताना दाखवली आणि अमित मालविया लगेच ते ट्विट करतात. कारण चांगल्या घरातली चांगली मुलं रस्त्यावर उतरली होती. त्यांच्या रक्तात नाही हे मारामाऱ्या करणं, ते गुंडांच्या रक्तात आहे, जे आपण होताना दिसतंय आपल्याला. ही जी गुंडगिरी केली आहे ना, ती आता बास करा. अमित शहाना हात जोडून विनंती आहे, तुम्ही होम मिनिस्टर आहात, होम मिनिस्टर सारखं वागा आता. अंजलीताई, एक प्रश्न या सगळ्यातून असा पडतोय की आंदोलकांचं म्हणणं काय होतं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, ही शुड बी अकाउंटेबल, असं अभिजित दिपकेंचं आधीपासूनचं म्हणणं आहे. विरोधक जो प्रश्न विचारतायत त्यामध्ये तथ्य वाटतंय की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा सरकार का घेत नाहीये. म्हणजे अख्ख्या युथला, इतक्या मोठ्या मॉबचा विरोध सरकार पत्करतंय पण एक राजीनामा घेत नाही. काय कारण असेल, आपल्याला काय दिसतंय अंजलीताई? नाही, कारण मला एकच दिसतंय की बाबा यांना इगो एवढा मोठा आहे त्यांचा की आमचा एकही मंत्री राजीनामा देणारच नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. कारण खरं काही सोनं चिकटलंय एखाद्या माणसाला की त्यांनी ओरिसाची निवडणूक भाजपला जिंकून दिली, कारण पटनाईक असताना कोणीही तिथे जिंकू शकत नव्हतं. तर त्यांना कदाचित वाटत असेल की धर्मेंद्र प्रधानमुळे आपल्याला एक स्टेट मिळालं आणि ते स्वतः आरएसएसचे होते, त्यांचे वडील आरएसएसचे होते, म्हणून या माणसाला इतकं सोनं चिकटलंय की अख्खा देश रस्त्यावर आला तर देशाला मारून टाकतील ते, पण धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यायला नाही सांगणार. हे जे त्यांचं जे इगो, त्यांची निर्दयता, त्यांची मगरुरी, त्यांचा माज, हा त्यांना एक दिवस इतकं वाईट परिस्थिती आणेल त्यांच्यावर, त्याची त्यांना कल्पना नाही. अंजलीताई, एक प्रश्न आणखी विचारायचा आहे. जे आरोप होत आहेत, म्हणजे तुम्ही सुद्धा मगाशी बोलताना ओझरता उल्लेख केला होता की हे बाहेरच्या देशातून फंडेड आंदोलन आहे, बाहेरून फंडिंग येते, त्यावर आपल्याला काय बोलायचं आहे? कारण थोड्या वेळापूर्वी आम्ही पुढारी न्यूजला बातमी दाखवली की देशभरातले लोक झोमॅटो आणि स्विगीवरून त्या आंदोलकांसाठी फूड पॅकेट्स पाठवत आहेत, जेवण पाठवत आहेत आणि आंदोलक जेवत आहेत. एक्झॅक्टली. आता ती जी स्विगीवर येतात त्याची तुम्ही चौकशी करा. सगळे मुंबईचे लोक जे तिथे जाऊ शकत नाहीयेत, कुठेतरी आपला सहभाग असावा म्हणून ते तिथे स्विगीवरनं जंतर मंतरला जेवण पाठवत आहेत. याला म्हणतात लोक आणि याला म्हणतात नागरिक, याला म्हणतात जबाबदार नागरिक. आणि याच्यात असंख्य भाजपचे जुने मतदार आहेत, भाजपचे जुने भक्त आहेत. त्यांना सुद्धा आता वाटायला लागलंय की हे ते भाजप नाही ज्याच्यावर त्यांनी मतदान केलं होतं, ज्यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. सगळ्यांना आता वाटतंय तसं. आणि हे जितक्या लवकर सगळ्यांना कळेल, कारण आपण बघितलं की राम मंदिर म्हणून आपल्या सगळ्यांना हिंदू मुस्लिम लढवायचं, अमुक करायचं, ही जी कपटी बुद्धी होती ना त्यांची, ही कपटी बुद्धी आता लोकांना कळायला लागली. आणि हे परदेशातनं पैसे येतात, अरे तिथल्या लहान लहान मुलांच्या
बॅगेतले डब्बे काढून सुद्धा काही लोकांनी ट्विट हो, केले हो. की त्याच्यात अक्षरशः कांदा होता, एकाच्या याच्यात शेंगदाणे होते, हो. अशी डब्बे खातायत ती पोरं. आणि तुम्ही म्हणतात फॉरेन फंडिंग येते. त्यांचं ना त्यांच्याकडे धड स्टेज आहे ना तिथे बसायला जागा आहे. तिथे तुमच्या नरेंद्र मोदींसारखे 7-7, 8-8 एसी नाही लावलेत त्यांच्या स्टेजवर. तिथे ते बिचारे स्टेजवर मी तिथे 2दा जाऊन हो. आले, पहिल्या दिवशी आणि आता या शुक्रवारी. त्या स्टेजच्या खाली मुलं झोपतायत आणि इतकं माहितीये मी 3-4 तास होते तिथे. घामाच्या धारा लागतात, धारा. हो. इतकी तिथे ह्युमिडिटी आहे, इथे इतकी गरमी आहे आणि असं असून तिथे मुलं त्या स्टेजच्या खाली जिथे हवा नाही अशा ठिकाणी झोपतायत. पाऊस असो, उकाडा असो, काही असो. आणि ही लोक फालतू म्हणजे म्हणून तुम्ही म्हणता ना की माझ्या तोंडून असे शब्द जात नाहीत, पण इतके इतके वाईट यांना शब्दांनी खरं यांच्यावर टीका केली पाहिजे ना की खूप कसं तरी होतंय. ही माणसं नाहीत, ही माणसं तिथे त्या पदावर बसण्याच्या लायक नाही. अंजलीताई, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. अगदी आमचे प्रतिनिधी सुद्धा जे दिल्लीमध्ये आहेत, शिवाजी काळे आहेत, संदीप राजगोळकर आहेत, ते सुद्धा सांगतायत की तिथे नेमकी काय परिस्थिती आहे. ऊन आहे, रात्रीचा पाऊस पडतोय आणि त्यातही आंदोलक आहेत. सगळे माध्यमकर्मी सुद्धा त्यात काम करतायत, त्यांचं कौतुकच आहे. मला या अनुषंगाने एक विचारायचं की महाराष्ट्रातून आपण पाहिलं, शरद पवार काल तिथे जाऊन आले, सुप्रिया सुळे आधीही जाऊन आल्या होत्या, कालही गेल्या, संजय राऊत जाऊन आले, काल रात्री उद्धव ठाकरे जाऊन आले, आज मनोज जरांगे पाटील जात आहेत. महाराष्ट्रातनं हे सगळे नेते पाठिंबा देत असताना सदाभाऊ खोत या आंदोलकांना आतंकवादी म्हणतायत, दहशतवादी म्हणतायत. मला काल तर त्याचा इतका राग आला, मी मला वाटतं तुमच्या चॅनलला त्याच्यावर रिॲक्शन पण दिली की सदाभाऊ खोत ज्यांनी अख्खं आयुष्य सो कॉल्ड, कदाचित त्यांना राजकारणात वर यायचं असेल म्हणून त्यांनी आंदोलनाचाच पवित्रा इतके वर्ष राबवला होता. आणि प्रत्येक, मला अजूनही आठवतं कारण मी तेव्हा महाराष्ट्राचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष होते, तर तेव्हा सदाभाऊ खोतना पण आणि राजू शेट्टी यांना देखील आम आदमी पक्ष जॉईन करायचा होता. आम्ही त्यांच्या काही सभेंना जायचो, ते कुठली तरी एक गोष्ट घ्यायचे, इतकी ती छान रंगवायचे की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. आणि मग हळूहळू मी तेच प्रकार जेव्हा असंख्य वेळा बघितले तेव्हा कळायला लागलं की बाबा हा त्यांची एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे की लोकांना रडवायचं, मग आम्ही किती अगदी भावूक होऊन भाषण करतो ते दाखवायचं. आणि आज जे आता त्यांना इतकुशा, म्हणजे आपण म्हणतो एकदा ते छोटे मंत्री होते, त्यानंतर त्यांना राजकीय पक्षात तसं फार काहीसं स्थान नाही मिळालं, तरी सुद्धा हा माणूस इतकं त्याला सत्ता मिळाल्यावर इतका बदलू शकतो. त्याच्यावरच आपल्याला कळतं की हा माणूस, म्हणजे काल तर मी तुम्हाला तुमच्या चॅनलवर तेच म्हटलं की आमिर खानचा पिक्चर होता ना गजनी, ज्याच्यात त्याला सगळ्या गोष्टीचा विसर पडतो, तसंच या सदाभाऊ खोतना मागे केलेल्या आंदोलनाचा विसर पडला असेल. त्यांना कदाचित तेव्हा फॉरेन फंडिंग आलं असेल, त्यांचे जे आंदोलनकारी असतील ते कदाचित आतंकवादी असतील. काय बोलतात का ही माणसं, काय वाटेल ते यायचं सरकारच्या प्रो सरकार दाखवायला, आपण काही वाटेल ते बोलायचं. भानावर आलं पाहिजे या लोकांना. अंजलीताई, तुम्ही सुरुवातीच्याच पहिल्या प्रश्नाचाच उत्तर देताना एक उल्लेख केला होता, तो म्हणजे इतर राजकीय पक्ष, विरोधक जे आहेत ते आता या आंदोलनाला समर्थन देत आहेत, त्या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. तुम्ही त्याचं स्वागत सुद्धा केलं, पण त्याविषयी आणखी थोडं विस्तृत जाणून घ्यायला आवडेल की एखादं आंदोलन उभं राहत आहे आणि मग विरोधी पक्ष त्याच्या बाजूने उभे राहत आहेत, आता आंदोलनाची व्याप्ती वाढलेली आहे, आपली यावरची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. नाही, मला नेहमीच वाटतं की हे सगळेजण सुरुवातीचे 4, 5, 10 दिवस का नव्हते, अगदी पहिल्या दिवशीपासून द्यायला नको होतं का त्यांनी, की दिसतंय की एक मुलगा आणि एक अतिशय विद्वान सायंटिस्ट ज्यांनी आपल्या देशासाठी काम केलं, त्याला समर्थन देणं हे विरोधी पक्षांनी करायला हवं होतं. आणि त्याच्या विरुद्ध शब्द वापरताना तरी मोजून शब्द वापरायला हवे होते भाजपच्या नेत्यांनी. कारण सोनम वांगचुक यांनी गलवान व्हॅलीमध्ये जे काम केलंय, त्यांनी जी घरं बांधली आहेत आपल्या सैनिकांसाठी त्यांनी -15 to +15 30 डिग्रीचा फरक होईल अशी घरं बांधली. तिथे आर्टिफिशियल ग्लेशियर्स तयार केले, तिथे ऑक्सिजन साठा वाढावा म्हणून वेगळ्या प्रकारचे त्यांनी झाडं लावण्याचा उपक्रम राबवला आणि तिथे शाळा काढल्या, एज्युकेशनवर प्रचंड प्रमाणात काम केलं त्यांनी. तिथे जी मुलं आहेत जी नापास व्हायची त्यांच्यासाठी एक वेगळी हे वापरून, यंत्रणा वापरून त्यांनी त्या लोकांना मेनस्ट्रीम आणून त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली. अशा विद्वान माणसाला, ज्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली होती, त्या माणसाला तुम्ही
चायनाचा काय, पाकिस्तानचा काय वाटेल ते बोलता, तुम्हाला लाज नाही वाटत? आणि तो माणूस बसलाय तिथे भाषण करतोय आणि तुमचं संपतच नाहीये. म्हणजे प्रत्येक माणूस, म्हणजे काल ना एका छोट्या मुलीने खूप सुंदर एक वाक्य म्हटलं की तुम्ही गप्प बस तर तुम्ही देशभक्त आणि तुम्ही प्रश्न विचारले की तुम्ही देशद्रोही. आत्ताची ही सिच्युएशन आहे आणि ते खरंच आहे. त्या मुलीने अतिशय सुंदर, म्हणजे आपला देश पूर्ण तबाह होताना बघतोय आपण, स्कॅम्सवर स्कॅम्स होताना बघतोय, पूल पडताना बघतोय, रस्त्याचे खड्डे बघतोय, सगळं म्हणजे उद्ध्वस्त होताना आपण बघतोय. पण प्रश्न विचारले तर तुम्ही देशद्रोही आणि गप्प बसतात तर तुम्ही देशभक्त. आताची ही स्थिती करून ठेवली आहे त्यांनी. अंजलीताई, तुम्ही हे सगळं बोलत असताना काल राहुल गांधींनी जे आंदोलन केलं पंतप्रधानांच्या घराबाहेर आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना धरलं, आता त्या आंदोलनात उशिरा उतरले का मग त्यांनीच सर्वात आधी हा मुद्दा उचलला होता, तो वेगळा राजकीय विषय आपण बाजूला ठेवू. पण लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला पोलीस ताब्यात घेत आहेत आणि ताब्यात घेताना त्याच्या नाकातून रक्त येतंय. कुठल्या दिशेनं जातोय देश, तुम्हाला काय वाटतं? याचं विश्लेषण कसं करायचं? नाही, नक्कीच. कारण मला सुरुवातीला ना मुद्दाम म्हणावं असं वाटतंय की राहुल गांधींचे जे गेल्या 2-3 वर्षात, जे ते 4-5 वर्षात म्हणू आपण, जे ज्या पद्धतीने ते इतके इमोशनल, इतके पॉझिटिव्ह त्यांची इमेज झाली होती, खरं तर मला खरं दुःख झालं होतं की पहिले 10-15 दिवस ते तिथे गेले नाही. आता काल त्यांनी जे प्रधानमंत्र्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं आणि तिथे सगळ्यांनीच केलं, मे बी त्यांची जागा आपण त्याच्यावर डिबेटेबल आहे, पण त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. हे म्हणजे त्यांनी करायला हवं होतं, आधी यायला हवं होतं, जसं तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. पण आज त्यांना सुद्धा ज्या पद्धतीने उचललं गेलं आणि ते जितेंद्र सिंग काल येऊन म्हणतात आम्ही तर त्यांच्याशी चर्चा करायला तयार होतो. अरे तुम्ही केलंत काय? तुमच्या सरकारने चर्चेसाठी त्या दोघांना, सौरवला आणि आशुतोषला बोलवून घेतलं होतं. त्यांना 2 तास बसून 10 मिनिटं दिली. त्यानंतर त्यांनी तुम्हाला लेखी निवेदना दिलीत. त्याला झाले 2 दिवस, आज 3रा दिवस आहे. केलं काय त्याचं? तुमच्यावर लोकांनी विश्वास कसा ठेवावा? जर राहुल गांधी तिथे बसले नसते तर त्यांना सुद्धा तुम्ही असंच केलं असतं. तुमच्या स्पीकरनी पार्लमेंटमध्ये त्यांना वेळ दिला नसता, बोलू दिलं नसतं. म्हणून हे आंदोलन करणं गरजेचं होतं. जे त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि खरंच मी सांगते ना की गेले 4-5 वर्ष मला स्वतःला वाटत होतं की या भाजपपेक्षा काँग्रेस खूप बरी होती आणि आपण मूर्ख होतो की आपण काँग्रेस विरुद्ध पहिलं आंदोलन केलं, असं कुठेतरी मला वाटायला लागलं होतं. पण नक्कीच गेले 20 दिवसांपैकी पहिले 10 दिवस त्यांचं न जाणं मला नक्कीच खटकलं होतं, न बोलणं. पण कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी, म्हणजे आशुतोष जो होता, सॉरी अभिजित जो आहे तो आम आदमी पार्टीचा होता, तिथे बॅकअप देणारी लोक आम आदमी पार्टीची होती, मी तिथे 2दा जाऊन आले, मी देखील आधी आम आदमी पक्षात होते, त्या पक्षाचं काही बॅकडोर आंदोलन नाही ना, असं कदाचित त्यांना वाटत असेल, म्हणून ते गेले नसतील. पण त्यांनी, काँग्रेस पक्षाने सुद्धा हे चांगल्यापैकी लावून धरलं होतं. पण 4-5 दिवस लावून धरल्यानंतर सोडलं, ते सोडलं नाही पाहिजे असंच मला वाटतं. अंजलीताई, काही जणांचं आता असं म्हणणं आहे, मला वाटतं आम आदमी पक्षाचे सुद्धा एक नेते आहेत, मला आता त्यांचं नाव इन्स्टंटली आठवत नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की आंदोलन 2 दिशेनं नेण्यासाठी, आंदोलनात फूट पाडण्यासाठी म्हणून राहुल गांधी दुसऱ्या ठिकाणी जाऊन आंदोलन करतात. हा आरोप पटतोय आपल्याला, अभिजित दिपकेंच्या ठिकाणी न जाता दुसरीकडे करणं? आताच्या घटकेला मला असं वाटतंय की आम आदमी पक्ष हॅज कम्प्लिटली लॉस्ट आउट. म्हणजे मी त्या पक्षात आधी होते, पण तुम्हाला माहितीये की मी बरोबर जे आहे त्याला बरोबर म्हणते, चुकीचे त्याला मी चुकीचं म्हणते. तर आम आदमी पक्षाला काही एक गरज नव्हती काल बडबड करायची. आणि ज्यांनी त्या आंदोलनाला समर्थन दिलं त्यांचं काय, आपापसातली भांडणं कुठेतरी ते परत फ्लेअर अप करतायत. त्यांना काही एक बोलायची गरज नव्हती. तिथे ते 100% चुकले. त्यांनी चुकलेपेक्षा त्यांनी अक्षरशः, म्हणजे ती आंदोलन हे करण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला त्याची काही एक गरज नाहीये. आत्ताच्या घटकेला जे भाजप करते त्याच्यासाठी लोकांनी आपलं पॉलिटिक्स बाजूला ठेवावं आणि तिथे आंदोलनात जावं. तिथे जर जाऊन पॉलिटिक्स करायचं असेल तर तुम्ही पण वेगळं आंदोलन करा, असंच मी आम आदमी पक्षाला म्हणते. बरं अंजलीताई, आता एक प्रश्न न राहून तुम्हाला विचारायचा आहे. सातत्यानं आपण जे बाजूला व्हिज्युअल्स दाखवतोय त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे, हिरवं टी शर्ट घातलेला मुलगा आहे, तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघितला असेल सोशल मीडियावर. त्याला RAFचे जवान मारतायत, तो मागे हटत नाही, तो म्हणतोय आणखी मारा.
नंतर त्यानं मुलाखतीत सांगितलं की मला लागत होतं पण मागे हटायची इच्छा नव्हती. हा जो रोष आहे, हा जो उद्वेग आहे, हा जो आवेश आहे, तो कशातून येतोय असं वाटतं तुम्हाला? तो ज्या पद्धतीने तिथे त्यांच्याशी म्हणजे चिडून बोलला, त्याला खरंच सलाम. म्हणजे एवढंच नाही तर त्याला काल मी त्याची मुलाखत ऐकली, हो. त्याच्या आईबाबांची देखील ऐकली. तर तो म्हणत होता आईचा मला फोन आला हो. आणि आई विचारत होती तुला लागलं का रे? तर त्याच्यात मी म्हटलं नाही नाही असं काही विशेष लागलं नाही मला. म्हणजे खरं तर मला लागलं हो. होतं पण मी असं बोललो. आणि त्याच्यावर माझे आई बाबा म्हणाले की तू तिथेच राहा आणि लढ. मला हे ऐकून त्या दोघांनाही आणि या मुलाला सलाम करायचा आहे आणि खूप बरं वाटतंय की तो नागपूरचा आहे आणि RSSच्या हो. नाकावर टिचून त्यांनी ते आंदोलन केलं. खूप बरं वाटतंय मला या गोष्टीचं. बरं, अंजलीताई, आणखी एक शेवटचा प्रश्न. आता हे विद्यार्थ्यांना मारलं, आंदोलकांना मारलं, इथपर्यंत झालं. पत्रकारांना सुद्धा मारहाण झाली. म्हणजे संभाजीनगरचा एक मुलगा आहे जो दिल्लीमध्ये सध्या काम करतोय, ऋषिकेश मोरे त्याचं नाव आहे, त्याला मारहाण झाली. त्यानं तसा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. अगदी समदेश भाटियापासून ते अभिनव पांडे यांच्यापर्यंत सुद्धा धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. यावर आपली एक प्रतिक्रिया हवी आहे. नाही, त्यांना कोणी ते पुढे मागे बघतच नव्हते. कोण आहे हे बघत नव्हते. जसं तुम्ही म्हणाला 2-3 जणांचे मी जर्नलिस्टचे जेव्हा हे बघितले असं वाटलं की यांना दिसत नाही का की ते प्रेसचे आहेत. तरी सुद्धा जर त्यांना मारलं असेल, एका त्याचं मला नाव नाही माहिती त्या पत्रकाराचं, त्याला ज्यांनी मारलं तो साध्या लाल टी शर्ट मध्ये मुलगा होता आणि त्याला पोलिसांनी डोळा मारून त्याला खूण केली की तू आता जा. कारण त्या जर्नलिस्टने त्याला विचारलं तू कोण आहेस, तू या कपड्यात कसा, तू पोलीस नाहीयेस मग मारतोयस कसा. आणि त्याला पोलिसांनी डोळ्यांनी खुणवलं की तू इथनं जा आता. याच्यावरून आपल्याला दिसतंय की तिथे दिल्ली पोलिसांनी जी माणसं आणली होती ना, ती नुसतीच दिल्ली पोलीसची किंवा रॅपिड ऍक्शन फोर्सची नव्हती, त्याच्यात बीजेपीचा गुंड पण होते. अंजलीताई, अभिनव पांडे बहुतेक त्या पत्रकाराचं नाव आहे, जे युट्यूब चॅनलवर पत्रकारिता करतात. धन्यवाद. तुम्ही सविस्तर आपली भूमिका पुढारी न्यूजशी बोलताना मांडलीत. एकंदरीत हे आंदोलन, त्या आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज याबद्दलची आपली भूमिका पुढारी न्यूजवर मांडलीत. यासाठी